नमस्कार नमस्कार नमस्कार. मी ओंकार राऊत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आली माझ्या घरी ही दिवाळी. तर आपल्याला दिवाळीविषयी बोलायला आपल्याकडे सुप्रसिद्ध टीनस्टार सेलिब्रिटी मोना डार्लिंग आलेले आहेत. त्यांचं प्लीज टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करा. वाव 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 मॅम वाव. 420K फॉलोअर्स असलेल्या मोना मॅम यांनी 4000हून जास्त रील्स केलेले आहेत. त्यांचे रील्स बघायला सगळे फॉलोअर्स आतुरतेने वाट पाहत असतात. अशा आपल्या मोना डार्लिंग. या एवढ्या प्रसिद्ध आहेत या? येस सर, म्हणजे नेटकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत त्या. आम्ही एक जस्ट आणि त्यांची साथ द्यायला आलेले आहेत पृथ्वीक प्रताप. पृथ्वीक प्रताप हे पर्यावरण प्रेमी आहेत. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. Yes, of course. हा मी सर्वप्रथम तुम्हा दोघांचं इथे स्वागत करतो. येस मॅम. मॅम आम्हाला सांगा, तुम्हाला या स्टुडिओत येऊन कसं वाटतं? खरं तर खूप छान वाटतं. खोटं नाही बोलणार, खरंच खूप छान वाटतंय. कारण दिवाळीपूर्वीच पर्यावरणाविषयी समाजाला उद्बोधन करण्यासाठी मी एका मंचावकाशाच्या शोधात होतो. आणि तुमचा हा जो मंचावकाश आहे, अर्थात हा जो स्टुडिओ, तो मला प्रचंड आवडला असला तरी सुद्धा कार्यक्रमाच्या शीर्षकाविषयी मला एक सूक्ष्म निरीक्षण नोंदवावं असं वाटतं. सुमडीत गुमडी. एक मिनिट, मी सूक्ष्म म्हटलं. हो. सुमडीतचा काही अर्थ नाही, गुमडीचा तर नाहीच आहे. नाही का बोलले असतील? त्यांचा तो मिलेनियल लिंगो काहीतरी वेगळा असू शकतो. तुम्ही लक्षात. मॅडम आपण सरांना बोलायला हा, मी येतो बोलू दे. तुमच्याकडे. मी येणार तुमच्याकडे. सर तर मला जे निरीक्षण नोंदवायचं होतं ते असं होतं की तुमच्या कार्यक्रमाचं नाव जे आहे की आली माझ्या घरी ही दिवाळी, तर फार आत्मकेंद्री भाव आहे या शीर्षकात. म्हणजे सांगतो, दिवाळी फक्त तुमच्याच घरी आली आहे का? ती तुमची मामे बहीण आहे का? मी यांच्याच घरी जाणार असं आहे का? तर नाही. दिवाळी ही सगळ्यांच्या घरी येते. तुमच्या घरी येते, आमच्या घरी येते, प्रत्येकाच्या घरी येते. मुळात दिवाळी हा जो सण आहे तो मला समाजासाठी प्रेरक सण वाटतो. आणि अगदीच व्याप्त परिपेक्षात जर आपण पाहिलं तर दिवाळी ही एक सर्वव्यापी, विस्तृत अशी अनुभूती देणारी एक आल्हाददायक संज्ञा आहे असं मला वाटतं. तुम्ही भारी कमेंट केली. पीपी कोण? पीपी? पृथ्वीक प्रताप. अच्छा, मी. ओके. मी तुम्हाला पीपी बोलू शकते? नाही, नका म्हणू मला पीपी. माझं नाव पृथ्वीक आहे, मला पृथ्वीक म्हणा. ठीक आहे, सात्विक. अरे आता म्हणालो ना, माझं नाव पृथ्वीक आहे, मला पृथ्वीक म्हणा. नाही राहू दे सर. काय तसंही नावात काय असं शेक्सपियर म्हणालेलंच आहे. अरे तो दंभ आहे. शेक्सपियर. हो. अच्छा, एवढं सगळं म्हणून शेवटी स्वतःच नाव लिहिलं. आपण ह्या वैश्विक विषयावर नको बोलूया, आपण दिवाळीविषयी बोलूया. हो प्रेक्षक हो, आपण आता ह्या दोन्ही पाहुण्यांशी मनमुराद गप्पा मारणार आहोत. आणि मी तर त्यांना प्रश्न विचारणारच आहे, पण तुम्ही देखील मेसेज करून त्यांना प्रश्न विचारू शकता. आणि त्याच्यासाठी माझा नंबर घ्या. 1920. नाही तुमचा नंबर द्यायची गरज नाहीये मॅडम. चॅनलचा नंबर स्क्रीनवर येणार आहे, त्यावर ते मेसेज करतील. म्हणजे चॅनलची मज्जा. मेसेज अँड ऑल चॅनल. मेसेज येणार आहे. यांना माहिती आहे ना टॉक शो म्हणजे काय असतं? असावं म्हणजे. अरे असावं म्हणजे त्यांना सांगा, त्यांना रूपरेखा सांगा, स्वरूप सांगा. काही वरळतील त्या. नाही. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? हो, मला कळतं आणि मला माहिती आहे. लास्ट वीक. अरे कोण लास्ट वीक? कोण लास्ट वीक? मॅडम मला आवाज देताना लोक मागच्या आठवड्यात असा आवाज देतात. नाही असू नका, मी सिरियसली विचारतोय. छान चालू आहे, खेळीमेळीचं वातावरण सुरू आहे. मला खूप आवडतंय हलकं फुलकं वातावरण. आपण प्रश्नांकडे येऊया सर. आपण प्रश्नांकडे येऊया प्लीज. तर मला सांगा सर, मॅम, तुम्ही दिवाळीला कसं बघता? मी सांगते. तर मी दिवाळीला ना हॉलची खिडकी उघडून हनुनुटी खाली हात ठेवून हसत बघते. हे कुठलं उत्तर आहे? त्यांनी विचारलं ना कसं बघते, मी बोलले हनुनुटी खाली हात ठेवून हसत बघते. आणि हा कुठला अवयव आहे? हनुनुटी. अरे माझं नाव जमत नाहीये ह्या बाईला नीट घेता, तर मग
किमान स्वतःच्या अवयवाचं तरी नाव नीट घ्यायला सांगा. हनुनुटी अवयवच नाही हा शरीरात. मी समजावतो त्यांना. तुम्ही शांत व्हा. तुम्ही त्यांना सांगा ना. त्या काही बरळत आहे. येस Please सांगा त्यांना. मॅम कसं आहे, तुम्ही जे बोलताय म्हणजे दिवाळीला कसं बघता असं शब्दशः घेऊ नका तुम्ही. दिवाळीकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातनं बघता हे काय झालं मॅम? काय मॅम म्हणजे माझ्या घरी नाही चालत हे. माझ्या आईला कळलं ना की मी बाहेर जाऊन दृष्टिकोन हा तर मला सोडून काढेल अशी. म्हणजे ते काय दृष्टिकोन हा ते नाही चालत. खूप स्ट्रिक्ट आहे आई बाबा माझे. काय बरं समजत असेल ही दृष्टिकोनाला? सर प्लीज असं बोलू नका. हो Please. नाही सर, मी काय म्हणतो, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे कसं होईल, त्यांना कळेल. दिवाळीकडे मी कसा पाहतो तर दिवाळी म्हणजे मला वाटतं की प्रकाशाने अंधारावर केलेली मात याचं प्रतीक म्हणजे दिवाळी होय. ओ अच्छा लाईक दॅट. आय नो आता. पण एक हा. मिनिट जर प्रकाशने मंदारवर मात केली आहे तर प्रकाशने सेलिब्रेशन करायला पाहिजे ना. प्रतीकचा काय संबंध आहे? अरे, हे कोण आहे हा? आता विचारते तिघांना असं काय एक एक मिनिट. करतायत? ओ कोणाला विचारणार आहात? माझ्या मित्रांना. ते तुमचे मित्र आहेत? हो. अरे मित्रांबद्दल नाही सांगत आहे मी तुमच्या. सर. अरे मी प्रकाश प्रतीक अंधार. प्रकाश म्हणजे सूर्य आल्यावर ते करून येतो ना एक. तो प्रकाश. हा तो प्रकाश. हा आणि अंधार म्हणजे अरे बापरे रात्र झाली अंधार पडला तो अंधार. आणि प्रतीक म्हणजे सिम्बॉल. एवढं सोपं आहे. नाही मी क्रिकेट नाही बघत. मला नाही कळत बॉलिंग बॅटिंग. अरे हिला काहीच कळत नाही रे. सिम्बॉलला ती बॉलला कनेक्ट करते. किती चिडतात ना आखरीत. अरे कोण आखरीत आहे? सर 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 कोण आखरीत आहे? कोणीही आखरीत नाहीये सर. ती काय बोलते? ऐका ना माझं नाव पृथ्वीक आहे. तिला पृथ्वीक म्हणायला सांगा. हा नाही आपण वेगळ्या प्रश्नाकडे येऊया वेगळ्या प्रश्नाकडे. नाव नीट घ्यायला सांगा. हा मी तुम्हाला विचारतो, तुम्ही दिवाळी ही कशी साजरी करता? सांगतो. हा खरं तर मी एक पर्यावरण प्रेमी असल्यामुळे निष्ठावान पर्यावरण प्रेमी असल्यामुळे वा. मी दरवर्षी न चुकता फटाके आणतच नाही. मी पण नाही आणत. मी विकतच घेत नाही फटाके. म्हणजे Good. नाही मला विचारा नका. का? प्लीज विचारा का? का. कारण मी स्वतःच एक फटाका आहे. माझ्या गल्लीतले सगळे मला ए फटाका असंच आवाज देतात. मॅडम. लहान होते तेव्हा चिमणी फटाका म्हणायचे. मोठी झाली तेव्हा सतरंगी फटाका म्हणायचे. कारण मी जोरात फुटते. मोठमोठ्याने फुटते. आणि जो माझ्या बरोबर असतो ना त्याची दिवाळी असते. फेस्टिवल मॅडम पाणी घ्या. मॅडम पाणी घ्या तुम्ही. हिच्या आई वडिलांनी योग्य वेळेत जर हिच्या कानाखाली डबल बार काढला असताना आज ही अशी नसते. सर प्लीज तुम्ही चिडू नका. काही बरळेल ही बाई. हा सांगा तिला असं नसतं. किती चिडतात चादरीत. कोण चादरीत कोण आहे? कोण चादरीत? नाहीये, कोणी नाही. माझा जन्म झाल्यावर माझे आई बाबा लोकांना हे सांगत होते का आम्हाला चादरीत झाला असं नाही, सांगत असं होते नाही, का? नसतील सर तुम्ही प्लीज शांत व्हा प्लीज. चादरीत नावच नाही पृथ्वीक नाव आहे. हो, हा, माझं. मी सांगतो त्यांना. प्लीज सर प्लीज, माझा कार्यक्रम आहे. तुम्ही प्लीज खुश राहा. दिवाळी आहे. तुम्ही नका ना नाव घेऊ त्यांचं. Sorry. नका घेऊ. आता कोणीही काही बोलणार नाही. फक्त आपण दिवाळीविषयी बोलणार आहोत. प्लीज. हा मला सांगा, तुम्ही दिवाळीत काय काय मजा करता? सांगतो. हा दिवाळी या सणात मुळात एक पहिला दिवस जो असतो वसुबरसचा त्या दिवशी सकाळी मी गायीची पूजा करतो. याच्यात काय काय याच्यात तुम्ही सांगा मला. याच्यात काय? तुझा आत्मा माझ्यात माझा आत्मा तुझ्यात. ओम भगनी भागोदरी. थांबा. आय एम सो सॉरी सांगा सर. तिला. आय एम सो सॉरी सर. सॉरी. तुम्ही प्लीज कंटिन्यू तुम्ही नका करू त्यांच्यासारखं, please. नाही ते चुकून झालंय. आय एम सो सॉरी. मला असं कळलेलं आहे तुम्ही छान कविता करता. प्लीज थांबा. तुम्ही प्लीज थांबा. तुम्ही नका बोलू. अचानक तुम्ही चिडायला लागला. मी चिडतोय. सर कविता तुम्ही करता असं मला कळलेलं आहे. प्लीज एक कविता जर आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही ऐकू. अगदी ती दिवाळी. वा 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 काय कविता ऐकवली आहे त्यांनी. कधी ऐकून? वा मस्त कविता होती ती दिवाळी. वा
काय मस्त कविता आहे कुरकुरीत. ओ कुरकुरीत कोण आहे? इथे 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 तर काय कविता ऐकली तुम्ही? ती दिवाळी काय ती दिवाळी काय कळलं तुम्हाला कवितेत? छान होती. काय कविता काय छान होती, त्यांना पूर्ण तर करू द्या ना जरा. ओ. पूर्ण करू द्या मग छान बोला, असं असतं ते. त्यांना कळतच नाहीये सर. तुम्ही कविता बोला ना. मी चिडतोय, मला माहितीये मी चिडतोय, पण काय करू? माझं कार्य तुम्ही शांत व्हा तुम्ही फक्त. तुम्ही कविता सादर करा मी सर प्लीज. मी करतो सादर. काय मला त्यांची केस कळलेली आहे, तुम्ही Yes. चिडून काही होणार नाही. शांत व्हा. हा. तर कविता आहे ती दिवाळी. हा. तर सण दिवाळीचा आला भाग्याचा, वा सण दिवाळीचा आला भाग्याचा, तमाकडून तेजाकडे जाण्याचा. नमाकडून तेजाकडे, मग तेजाकडून नमाकडे काय हा? कोण नमा? ते बोलले कोण नमा आणि कोण तेजा? तुमचे फॉलोअर आहेत ते? तुम्हाला लाईक देतात ते? नाहीये ना तसं. तमाकडून तेजाकडे जाण्याचं आहे. त्यांना सांगा कोणीतरी. Sorry. माझा प्रोग्राम आहे. अरे काय वाट लावते ही बाई इकडे. सॉरी. तुम्ही खूप चिडताय, तुम्ही खूप Sorry. पॅनिक होताय. मी असं नका करू. हा, तुम्ही माफ शांत करा. व्हा. मला कोड घालू द्या. तुमचा पोपट घाला. तुमचा कोट घाला. हा. मी कविता म्हणतो. तर सण दिवाळीचा आला भाग्याचा, तमाकडून तेजाकडे जाण्याचा, वा सर. मनोरथ पवित्र मिरवीत. अच्छा असं होतं तर ते माथेरानला रथ चालवायचं मला कळलं अरे नाही. कुठला माथेरान? कुठला कोण माथेरान आहे इथे? काय बोलते ही बाई? अरे मनोरथम. अरे काहीतरी मोठं ठेवत जा यार पार्टेस मारायला. एवढं ठेवलं आहे मी इथे. कान काय पडदे आहेत ना, घासा साबणाने ते कानातले पडदे, नाही तर प्रोजेक्टरनी प्रोजेक्ट करा शब्द त्या पडद्यावर. मी चिडतोय. मला माहिती आहे मी चिडतोय. मला नाही करायचंय. मला हा कार्यक्रमच नाही करायचा. तुम्ही प्लीज माईक काढायला आत या. प्लीज माईक काढायला आत या. मी नाही करते. तुम्ही काय करायचंय ते करा. अरे यांच्या बरोबर राहा, नाही तर काही करा. ऐका राऊजी, तुमचा कार्यक्रम आहे, चिडणं मी करायला हवं. अरे बापरे. हे बघा ऐका, मोना डार्लिंगजी ऐका. तुम्ही बघितलं ना कसं बोलून गेले ते. बरोबर बघितलं. माझं काय चुकलं तुत्रीत.